सोमवारच्या सकाळी पटकन डब्यात भरता येईल आणि नाश्त्यालासुद्धा झटपट होईल अशी ही एक रेसिपी घेऊन आलेली आहे, जी हेल्दी आहे, खूप टेस्टीसुद्धा आहे. ती रेसिपी म्हणजे ज्वारी आणि मेथीचे पराठे घेऊन आलेली आहे. ही रेसिपी पटकन होते, सोमवारी सकाळी घाई असते, त्यासाठी अगदी उत्तम आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे, पण तरी आधीच सांगते की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर बघा, सगळ्यात आधी ज्या याच्यात आपल्याला पीठ मळायचं त्याच्यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. 3 ते 4 लसूण ठेचून घेतलेले आहेत. 1 कप इथे मेथी घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर, हिंग, मीठ, पांढरे तीळ असे आपले जे बेसिक मसाले असतात ना, जे तुम्ही नेहमी वापरतात ते आपल्याला घालायचे आहेत. आणि याच्यामध्ये एक वेगळं म्हणजे ओवा, अजवाईन ते वापरू शकतो 1/4 टीस्पून. आता याला छान अशा हलक्या हाताने मिक्स करत जायचं आहे. मग याला दाबायचं आहे चांगलं, जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं. का? कारण की मेथीसुद्धा पाणी आपलं सोडते आणि जास्त आपल्या पिठामध्ये पाणी होऊ नये आणि एक मेथीचा फ्लेवरसुद्धा पिठामध्ये छान यावा म्हणून असं छान दाब देऊन पीठ मळून घेतलेलं आहे. तर तुम्हाला वाटेल की याच्याने पराठा लाटता येणं अवघड आहे, फक्त ज्वारीचं पीठ वापरून. नाही, याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठसुद्धा वापरणार आहोत. तर आत्ता मी आधी पूर्णपणे पाणी टाकून घेतलेलं होतं ज्वारीच्या पिठात. ते ॲडजस्ट करायला गव्हाचं पीठ नंतर टाकलेलं आहे. गव्हाचं पीठ टाकल्यानंतर पाणी अजिबात टाकू नका, त्याच्यात मावेल तेवढं. मी 1 कप पूर्ण टाकलं आणि मला एक्झॅक्ट 1 कप एवढं गव्हाचं पीठ लागलेलं आहे. तुम्हाला अजूनच घट्ट करायचं असेल तर तुम्ही अजून अर्धा कप टाकू शकतात. पण याचा सॉफ्ट असा डो लावलेला आहे, बघू शकतात. अगदी सॉफ्ट आहे, पण हा थोडा स्टिकी असतो कारण की हे ज्वारीचं पीठ आहे. म्हणून जेव्हा पण आपण पराठे करतो त्यावेळी याला खूप जास्तीचं पीठ लावून लावून करायचं आहे आणि याला क्रॅक्ससुद्धा येतात ज्वारीचं पीठ असल्यामुळे. तर मी काय केलं, मोठी पोळी करून घेतली आणि कटरच्या सहाय्याने असे लहान लहान पराठे करून घेतलेले आहेत. ते क्रॅक होऊ शकतात, त्याला फिक्स करता येतं, एवढं काही विशेष नाही आहे. तर अशाच पद्धतीने एकदम तुम्ही सगळे पराठे करून मग तुम्ही शेकूसुद्धा शकतात किंवा साईड बाय साईडसुद्धा करू शकतात. तर मी इथे 4 पराठे एका वेळी करणार आहे, म्हणून मी 4-4 पराठे एका स्लॉटमध्ये असे कट करून घेतलेले आहेत. आता आपण पराठे शेकून घेऊया. तवा गरम करायला ऑलरेडी ठेवून दिलेला होता. तवा गरम झाल्यावर त्याच्यावर तेल आधी सोडून घेतलं, नाहीतर हे चिकटतील. तसं इझिली निघतात, अगदी स्टिकी नाही आहेत. पण तव्यावर तेल टाकल्यामुळे झटपट असे आपल्याला हँडल करायला सोपे जातात. या साईडला नव्हतं बघा, तर ते पटकन निघत नाही. आता खुर्पीच्या साहाय्याने मी काढून घेणार आहे आणि सगळ्या बाजूने तेल लावत, तेल किंवा तूप दोघांपैकी कुठलंही ऑप्शन, मी तेल वापरलेलं आहे, पण तेल किंवा तूप कुठलंही ऑप्शन तुम्ही वापरू शकतात. पहिल्या याच्यात आपल्याला तेल जास्तीचं लागतं, पण सेकंड जेव्हा आपण पराठे शेकायला घेतो कमी तेलातसुद्धा छान होतात. नॉनस्टिक असेल तर एकदम कमी तेल वापरून तुम्ही हे करू शकतात. तर हे जे पराठे आहेत एकदम खुसखुशीत होतात, खमंग लागतात आणि खूप टेस्टी. मुलं नाही म्हणणारच नाही. मेन म्हणजे मेथीची याच्यामध्ये टेस्टसुद्धा तेवढी येत नाही. तर झाले की नाही हेल्दी आणि झटपट बनणारे. तर कमेंट करा कसे वाटले हे, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिलीसोबत ज्यांना अशा नवनवीन रेसिपीज करायला आवडतात. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मेन म्हणजे लाईक करा. तर अशाच नवनवीन रेसिपीसहित आपण रीना होम किचनला पुन्हा भेटूया. बाय.